आशू बाहेर काय करतोय? आज सगळी तयारी चालली आहे, पूजेला बसतोयस ना? मग कळत नाही यार मांजा काय मला डोकं बधीर झालंय खूप। एवढा कसला विचार करतोय? अरे भाई जे काही चाललंय ना इतके दिवस त्याचा विचार करतोय मी। मला सुधरत नाही आहे शिवा लग्न आणि माझं डोकं ना बधीर झालंय। मला मला शांत शांत होता नाही येते। मी काय म्हणतो ऐक, हे बघ आधी शांत हो। हे बघ मला मान्य आहे की तुझ्या आयुष्यात खूप बदल झालेत, पण ते सगळ्यांच्या आयुष्यात होतात। हे असे बदल प्रत्येकाच्या आयुष्यात होत नाहीत मांजा। हे जे काही बदल आहेत ना ते खूप ड्रास्टिक आहेत। गेल्या 3-4 दिवसात जे काही झालंय त्यांनी माझं आयुष्य अपसाइड डाऊन झालंय पूर्ण। म्हणजे 4 दिवसापूर्वी आय वॉज रिअली हॅपी। म्हणजे मला जी मुलगी आवडते तिच्याशी माझं लग्न होणार होतं, आमचं सगळं छान चाललं होतं आणि ती अचानक पळून काय जाते। ज्या मुलीशी मी एक्सपेक्टही नाही केलंय त्या मुलीशी माझं लग्न होतं आणि मला सगळ्या गोष्टी कराव्या लागतात जस्ट बिकॉज माझं लग्न झालंय। तिने काल वटपौर्णिमेचा व्रत ठेवला होता। आज सत्यनारायणाची पूजा आहे, ते 7 जन्माचा प्रॉमिस वगैरे सगळं झालंय करून म्हणजे मला सुधरत नाही काय चाललंय। आणि त्यात आमच्या घरामध्ये 2 टीम्स पडल्यात। आतमध्ये ग्रुपिझम चाललंय लोकांचं। एक आहे ग्रुप जो शिवा बरोबर आहे आणि दुसरा ग्रुप आहे ज्याला शिवा नकोय। मला माहित नाही मी कोणाची बाजू घेऊ, काय करू, काय बोलू, माझं कन्फ्युजन झालंय। माझं एक लक्षात घे, सगळ्या गोष्टी आपल्या हातात नसतात। नाही मला मान्य आहे तुझ्या आयुष्यात खूप बदल झालेत म्हणून तुझी चिडचिड होते, पण एकदा शांतपणे विचार कर, दिव्या जर लग्नाच्या दिवशी पळून गेली म्हणजे ती हे सगळं प्लॅन खूप आधीपासून करत होती। तिच्या या खोटेपणामुळे या निर्णयामुळे तुझी ही अवस्था झाली। मग या दिव्यासारख्या मुलींपेक्षा शिवा कधीही चांगली येणार आहे? नाही मला माहिती आहे तुला हे लगेच पटणार नाही, पण वेळ जाऊ दे, तूही हे मान्य करशील। काय ना तुम्ही दोघे मित्र होतात तेव्हापासून मी बघतोय तुम्हाला। तुमचे स्वभाव भले वेगळे असतील पण तुम्ही एकत्र आला की एक होता आशू। तू चिडशील पण मी आता कधी कधी विचार करतो ना की तुम्ही आधी सतत एकमेकांसमोर यायचा, तुमची सतत भेट व्हायची। हे सगळं ना तो वर बसलाय ना तो घडवून आणत होता आणि म्हणून शिवा देसाईंची सून झालीये, तुझी बायको झाली, याचा मला खरंच प्रॉब्लेम नाहीये। तू आणि भाऊ एकाच बोटीत बसलाय कळतंय का? तुम्हाला हे सगळं सॉर्टेड वाटतंय। आशुतोषला काहीच प्रॉब्लेम नाही, तो समजून घेईल। आशुतोष हळूहळू कोपअप करेल, हळूहळू त्याला सवय होईल। पण आशुतोषला काय वाटतंय, आशुतोषच्या मनात काय चाललंय हे कोणालाही त्याचं घेणं देणं नाही। शांत ऐक, मी काय म्हणतोय बघ, तुला खरं सांगू भावा, आम्हाला कळतंय तुला काय वाटतंय ते, म्हणून आम्ही सगळे तुझ्यासोबत उभे आहोत ना। तू एवढी चिडचिड करतो तरी कोणी काय बोलतंय का तुला? नाही ऐक ना, तुम्ही आचमन करायचंय, 3दा पाणी प्यायचं, 4थ्या वेळेला तामनात पाणी सोडायचं। आचम्य केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः, गोविंदाय नमः। आता हळद कुंकू लावायला पुढे या। आता तू त्यांना हळद कुंकू लाव। अगं हळद आधी लावायची असते, मग कुंकू लावायचं असतं। पुढे आता लक्षात ठेव। नमस्कार करा दोघांनी। काय ग, काल म्हणे हिने मारामारी केली, खरंय की काय? हो ना, अगं आशू आणि संपदाला हिच्या सुनेनीच वाचवलं म्हणतात। काय म्हणतेस? डेअरिंग बाज आहे बाई। अक्षतांबरोबर पाणी हातात घ्यायचंय, तुम्ही हाताला हात लावायचा। अहो उजवा हात लावा। दोघांनी फुलं देवांना व्हायची आहेत। अगं उजव्या हाताने व्हायचं।
सीता, अगं कसली भारी आहे ग तुझी सून. काल 7-8 पुरुषांना तिने असं लोळवलं. आजकालच्या मुली म्हणजे ना बाबा काही सांगू शकत नाही ग बाई. हो ना. अगं सीता, आता तुला कशाचीच काळजी करायची गरज नाही. आता तुझ्या घरी एक हक्काचा बॉडीगार्ड आलाय. काही म्हणा बाई, नवीन सुनेची दृष्टच काढायला हवी. आता तू प्रसाद वाटायचायस, तू तीर्थ वाटायचायस. असू दे. आता तू सगळ्या सौभाग्यवतींना हळद कुंकुला तीर्थ कोणतरी दुसरं वाटेल.